नमस्कार सर्वांना. मी कल्पना अगदी मनापासून तुमचे स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज बघा, मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीमध्ये म्हैसूर वडी बनवून दाखवणार आहे. तुमची म्हैसूर वडी किंवा म्हैसूर पाक आत्तापर्यंत बिघडत असेल तर तुम्ही माझी पद्धत वापरून बघा. आणि तुम्हाला जर आवडली म्हैसूर वडी, त्याच्यानंतर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की कशी झाली ती. त्याच्या नका, ठीक आहे. इथे बघा म्हैसूर वडी मी कशी तयार केलेली आहे. तुम्हाला खूप सोप्या पद्धतीमध्ये बनवून दाखवणार आहे. अजिबात बिघडणार नाही, तुम्हाला मी गॅरंटी देते. बघू शकता इथे आतमध्ये पण खूप छान अशी जाळी पडलेली आहे. अगदी बाहेर भेटते ना, अगदी तशीच होते. तोंडामध्ये टाकताच विरघळते. अजिबात बिघडणार नाही. तुम्हाला मी खूप सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये दाखवणार आहे घरातल्या साहित्यामध्ये. आता इथे बघा, आपल्याला सुरुवात करायची. अजिबात पाक वगैरे आपल्याला करायचा नाहीये. अजून आपल्याला सामान पण आहे ना, एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सर्व दाखवणार आहे. पण तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा, ठीक आहे. चला आता आपण तुम्हाला मी पहिले सामान दाखवते काय काय घेतलेलं आहे ते. आता 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे बेसन पीठ आपल्याला सर्वात पहिले चाळूनच घ्यायचं. 2 वाटी साखर लागणार आहे आपल्याला, सेम वाटी ही. 1 वाटी तेल घेतलेलं आहे, कोणतंही तेल घ्या तुम्ही. 1 वाटी गाईचं तूप घेतलेलं आहे. 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. चिमूटभर हळद लागणार आहे, रंग आपल्याला पिवळा येण्यासाठी. आता आपल्याला गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे. मंद गॅसवरच आपल्याला पीठ 1 मिनिट भाजून घ्यायचे. अगदी 1 मिनिटापेक्षा जास्त भाजायचं नाही, म्हणजे आपलं बेसन पीठ फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आता बेसन पीठ घेताना शक्यतो घरी डाळ दळलेली तीच घ्या, म्हणजे छान होतात. आता बेसन पीठ काढून घेतल्यानंतर 2 वाटी साखर घातलेली आहे कढईमध्ये आणि 1 वाटी पाणी घातलेलं आहे. आपल्याला साखर पूर्ण पाण्यामध्ये विरघळून घ्यायची. आता इथे पण गॅस मी अजिबात मोठा केलेला नाही. आणि मी तुम्हाला जेव्हा पीठ घालेल बेसन पीठ तेव्हा वेळ पण सांगेल किती लागला मला म्हणून. आता इथे बघा, साखर पूर्ण विरघळलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी तेल घेतलेलं आहे ते घालायचं आहे. 1 वाटी गाईचं तूप घेतलेलं आहे ते घालायचं आहे. आता तुम्ही इथे काय करायचं आहे, तुम्हाला तेल किंवा तूप एकच पाहिजे असेल ना, तर तुम्ही 2 वाटी तेलच घ्या, ठीक आहे. नाही तर 2 वाटी तूपच घ्या, असं घेतलं तरी चालेल. पण मी 2 घेतलेले आहे. आता हे बघा, लगेच मी ते बेसन पीठ उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये घातलेलं आहे. गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही. आता आपण हे बघा, इथे आपण छान असं त्याच्या गाठी वगैरे फोडून घेऊ. पण काही गाठी वगैरे होती नाही, बघू शकता. मी जशी करते तशीच करायचं आहे तुम्हाला पण. आणि हे बघा, अजिबात गाठी होती नाही. आता इथे पीठ घातल्यानंतर मी घड्याळामध्ये बघितलं होतं, तर इथे मला बरोबर 15 मिनिटं लागलेले आहे. आपला म्हैसूर पाक वडी तयार व्हायला एवढा वेळ लागलेला आहे. चिमूटभर हळद घातलेली आहे पिवळा कलर येण्यासाठी. आता इथे आपल्याला गॅस मोठा ठेवायचा नाही, नाही तर खालून करपून येतं पीठ. हे बघा, इथे ना जेव्हा मी पीठ घातलं त्यावेळेस तिथून मी घड्याळ बघितलं होतं, तर होईपर्यंत बरोबर मला इथे 15 मिनिटं लागलेले आहे. आणि 1 वाटीचं प्रमाणामध्ये इतकं सर्व आहे. आता हे बघा, इथे होत आलेलं आहे. 10 मिनिटं झालेले, अजून आपल्याला 5 मिनिटं लागतील. आणि इथे बघा, आपल्याला जसं जसं हे पूर्ण व्हाईट होईल तसं तसं आपल्याला नंतर ते तयार होतंय असं समजायचं.
गॅस कुठेच वाढवायचा नाही, नाहीतर ते पूर्ण जळून येईल आणि अजिबात म्हैसूर वडी आपली चांगली लागणार नाही. जसं मी सांगितलं तसं तुम्ही करा आणि प्रमाणामध्ये थोडंसं ना, म्हणजे पहिले कमीच घ्या, जास्त नका घेऊ. सर्व साहित्य आणि एकच वाटीनं घ्यायचं आहे. इथे बघा खूप छान जाळी पडायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे आपलं पीठ आणि तेल तूप एक साईडला बरोबर होतं. आपल्याला आता कढईमध्ये जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर काय होईल, कढईमध्येच अगदी ते एकदम तयार होऊन जाईल आणि आपल्याला कढईमधून काढताच येणार नाही. आता तोपर्यंत मी एक दुसऱ्या भांड्याला तेल लावून घेतलेले किंवा तूप, हे बघा इथे तयार होत आलेलं आहे. हे बघा जाळी पण छान पडायला सुरुवात झालेली आहे. आपल्याला असंच ठेवायचं आहे. आता अजून एखादा मिनिट मी ठेवते. हे बघा जास्त नाही ठेवायचं कढईमध्ये, लक्षात ठेवा, मी वेळ पण तुम्हाला सांगितली. आता मी गॅस बंद करते, कारण का कढई आपली भरपूर गरम आहे आणि असं ठेवायचंय बघा. आपल्याला खूप छान जाळी पडते पिठाला, म्हणजे आपलं इथे म्हैसूर वडी पीठ तयार झालेलं आहे. आता मी लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून घेते. भांड्याला पहिलेच मी तेल लावून घेतलेलं आहे. हे बघा आता इथे मी या भांड्यामध्ये ओतून घेते आणि हे बघा परफेक्ट आपलं असंच व्हायला पाहिजे. बघू शकता, अजून तुम्ही जास्त वेळ कढईमध्ये ठेवाल ना तर अजिबात कढईमधून काढता येणार नाही. हे बघा खूप छान अशी जाळी दिसते ना तुम्हाला पिठाला. सर्व आपण आता काढून घेऊ. खूप म्हणजे खूप सोपी पद्धत आहे. आपल्याला पाक करायची गरज नाही. काही वेळेस पाक आपला बघा कडक होऊन जातो. मी 1-2 वेळेस पहिले पण करून बघितली, मला जमतच नव्हती. आपण आता इथे काय करू, 10 मिनिटं थोडंसं थंड होऊ देऊ. आता इथे बघा 10 मिनिटं झालेली. आता जास्त पण आपल्याला गरम असतानाच थोडासा वड्या पाडून घ्यायच्या आहे. जास्त थंड झाला ना तर आपल्याला वड्या पाडता येणार नाही. 10 मिनिटं झाल्यानंतर वड्या पाडून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर पूर्ण थंड होऊ द्यायचा. त्याच्यानंतरच आपल्याला याच्यातून वड्या काढायच्या. चला आता इथे वड्या पाडून घेते आणि पूर्ण मी थंड करून घेते, नंतर पुढं तुम्हाला दाखवते. तुम्ही पहिले थोडासा करून बघा, त्याच्यानंतर मला तुम्ही सांगा कसा झाला. बघा पूर्ण थंड झालेला आहे. हे बघा 1-2 तास द्यायचा आहे आपल्याला पूर्ण थंड व्हायला. आता इथे मी एक प्लेट घेतलेली, प्लेटमध्ये मी काढून घेते. आता आपण बघा खाली तेल लावलं तर, म्हणजे तूप लावलं तर मी, आणि तो बरोबर निघून जातो, काही अजिबात त्याला चिपकत वगैरे नाही. हे बघा बघू शकता खालच्या साईडनं पण खूप छान जाळी पडलेली आहे. तुम्हाला अजिबात वाटणार नाही की घरी केलेलं आहे म्हणून. अगदी बाजारामध्ये भेटतो तसाच तयार झालेला आहे. म्हणून मी तुम्हाला नेहमी पहिल्यापासून सांगत आले का पहिले तुम्ही करा, त्याच्यानंतर तुम्ही खा, नंतर मला सांगा की कसा झाला तो. हे बघा मी गॅरंटी देते तुम्हाला, तुमची म्हैसूर वडी किंवा म्हैसूर पाक अजिबात बिघडणार नाही. तयार झालेला इथे नक्की करून बघा. चला, रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद.